जरा झालं काय, महादेवाकडे जेवण आणलं पार्वती आई साहेबांनी आणि पार्वती आई साहेबांनी जेवणाचं ताट आणलंय महाराज आणि महादेवांना सांगितलं बाबा, मात्र त्या ठिकाणी महादेवांना सांगितलं आपण जेवण करून घ्या. आता नवरा बायकोचं नातं कसं असतं प्रत्येक नवरा बायकोला माहीत आहेत महाराज. पार्वतीनं सांगितलं जेवण करून घ्या. महादेवानं ताटाकडे पाहिलं आणि एकटक नंदीकडे पाहू लागले. कोण? महादेव. पार्वतीनं विचार केला, पाऊण तास लागला हो स्वयंपाकाला, एवढा जीव ओतून स्वयंपाक केला, एकदा सुद्धा माझ्याकडे पाहिलं नाही. हे खुशाल नंदीकडे पाहतात, नेमकं दोघांचं चाललंय काय. कधी कधी दोन नवरा बायको महाराज आणि पत्नीनं जर उत्तम स्वयंपाक केला आणि नवरा जर मोबाईल खेळत असेल ना तर पत्नीला वाटतं एवढा चांगला स्वयंपाक केला आणि हे नेमकं कोणाबरोबर चॅटिंग करत आहे असं वाटतं ना महाराज. वाटतं त्या मोबाईलमध्ये डोकं घातल्यानंतर पत्नीला राग येईलच, साहजिक आहेत ना. एवढा जीव ओतून स्वयंपाक केला आणि महाचातुर्य वापरायला लागले. इथे सुद्धा धूर्तपणा करायला लागले, चतुराईने परमार्थ करायला लागले. पण एक सांगू का, तुमच्या चातुर्याला तो ओळखू शकत नाही का? तुम्हाला काय वाटतं तुम्ही चतुर आहात का? काय झालं महाराज, एक माणूस होता तो बिडी प्यायचा. बिडी माहिती का तुम्हाला? खुशाल हो म्हणतात बाबा. माहिती असू द्या, ओढण्याचा प्रयत्न करू नका. व्यसन फार वाईट आहेत महाराज, फार वाईट आहे. कारण एक सांगू का, दारुड्या एकटाच दारू पितो, दारुड्या एकटाच दारू पितो, पण त्या दारू बरोबर आईचा आनंद जात असतो. त्या दारू बरोबर बायकोची मानसिकता दुखवल्या जाते आणि त्याच दारू बरोबर मुलांचे स्वप्न भंग होतात. मुलांचे स्वप्न, बायकोची मानसिकता आणि आईचा आनंद घरातल्या कर्त्या माणसा. जाणता देव जाणता, देव जाणता, देव जाणता, आपुलिया सत्ता एका एकी. देव चतुर, देव चतुर, जाणोनी अंतर वर्तत असे. देव निराळा, देव निराळा, देव निराळा, देव निराळा, अलिप्त विटळा तुका म्हणी. देव चतुर, देव चतुर, जाणोनी अंतर वर्तत असे. विठ्ठल प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराच्या सुता. चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. महायोग पीठे तटे भीमरथ्या. वरम पुंडलिकाय दातुन मुनींद्रे. समागत्य तिष्ठं तमानंदकंदं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा. करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येंचे आदिकरण. तेची वंदू श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या. आत्मरूपा विटेव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, आपुलिया सत्ता एका एकी. देव चतुर, देव चतुर, जाणोनी अंतर वर्तत असे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा, बहुतेकांच्या परिचित असणारा, साधा सोपा, फक्त 3 चरणाचा, पण तो देव कसा आहे हे सांगणारा अभंग आज या ठिकाणी अधिक मासाच्या सोहळ्यानिमित्त
मला वाटतं आज 18व्या दिवसाच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठकोबरायांचा आहे. अभंग फार काही तसा अवघड नाही आहे. अभंग फक्त 3 चरणाचा आहे. अभंग पाठ नसेल तरी बसल्या बसल्या असा पाठ होणार आहे. साधा सोपा आहेत महाराज, पण त्या अभंगामध्ये मूळ जे तत्व मांडलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं आजचा अभंग कळाला की वाटतं देव कळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अत्यंत सोपा आणि साधा अभंग आहे, पण मात्र त्या देवाचं वर्णन करणारा तो देव कसा आहे ते या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात. कारण मी नेहमी सांगते, कोणीही कुणाचं वर्णन करून चालत नाही. वर्णन करणारा अधिकारी पाहिजे आणि ज्याचं वर्णन केलंय तो त्या पात्रतेचा पाहिजे. ऐका, एखाद्या वादकाला वाजवता येत नाही हे ते कोणी म्हणावं ज्याला निदान 4-5 बोल तरी वाजवता येतात. नाहागाने आरडाओरड करत फिरू नये. एखाद्या गायकाला गायन जमत नाही हे कोणी म्हणायचं ज्याला निदान राग आला पाहिजे. राग कोणता? तुम्हाला येतो तो नाही बरं का, गायनातला राग आला पाहिजे. या बाईला कीर्तन जमत नाही हे कोणी म्हणायचं ज्याने 4-5 तरी निदान कीर्तन केले पाहिजे. नाहागानं ओरडत फिरायचं नाही. याला काही जमत, तुला काय जमत आहे ते पाहे. कळतंय का मी काय बोलते? म्हणजे निंदा करायला सुद्धा अधिकारच पाहिजे आणि वर्णन करायला सुद्धा अधिकारच पाहिजे. बरं, ज्यांचं वर्णन केलंय तो जगाचा मालक आहे आणि ज्यांनी वर्णन केलंय ते जगद्गुरु तुकोबराय आहे. आणि ते तुकोबराय माझ्या परमेश्वराचं वर्णन करतात की तो देव नेमका कसा आहे ते सांगतायत महाराज. हा, म्हणून वर्णन करणारे तुकोबराय अतिशय साधा आणि सोपा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे आणि तोही या पर्व काळावर निवडलेला आहे. आता हा पर्व काळ चालू आहे. तुम्ही फार भाग्यवान आहात की अधिक मासाच्या निमित्तानं तुम्ही सप्ताह घेतलेला आहेत महाराज. रोज तुमच्या जीवनात कीर्तन आहे. आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्राचं भूषण, वारकरी संप्रदायाचं भूषण आणि आमच्या सर्व तरुण कीर्तनकारांचं भूषण, आदराचं स्थान आमच्या हरिभक्तपरायण नरेंद्र महाराज गुरव. आणि महाराज एवढं सोपं नाहीये महिनाभर वेळ कुणाला देणं, कारण कीर्तनकाराचा वेळ किती महत्वाचा आहे हे फक्त कीर्तनकारालाच माहिती आहे. 2 तास आम्ही तुमच्याकरता थांबणं इतकी साधी गोष्ट नाहीयेत महाराज. आम्ही नुसतं 2 तास कीर्तनाला बाहेर गावात गेलं तर आमचं काय असतं ते आम्हालाच माहिती आहे. आणि एवढे सगळे दिवस म्हणून तुमच्यामध्ये वेळ द्यायला सुद्धा महाराजांचा खूप मनाचा मोठेपणा आहेत, म्हणून महाराज या ठिकाणी थांबलेले आहे. हे दुग्धा शर्करा योगच म्हणावं लागेल. दूध गोड, दुधात साखर पडली की दूध गोड लागतं महाराज. तसं कीर्तनकार एका कीर्तनात बसणं म्हणजे कीर्तन गोडच होणार याच्यात अजिबात शंका नाहीये. म्हणून महाराजांचं मात्र मार्गदर्शन तुम्हाला लाभलेलं आहे आणि मला वाटतं सकाळी पारायण सुद्धा महाराज करून घेत आहेत तुमच्याकडनं. केवढं मोठं सौभाग्याचं काम आहे. कारण या अधिक मासामध्ये या पारायणाला फार महत्व आहे, श्रवणाला फार महत्व आहे आणि त्याच्यातही महत्वाचं आहे 19 वर्षाच्या नंतर हा पर्व काळ आलेला आहे महाराज. अधिक मास 3 वर्षानंतर येतो यात काही नवल नाही, पण श्रावणात अधिक मासाला याला 19 वर्ष झालेले आहे आणि पुढचा श्रावणात मात्र अधिक मास येईल आणि तेव्हा आपण राहूच याची काही गॅरंटी नाहीये. म्हणून जेवढी सेवा करता येईल तेवढी या महिन्यामध्ये तुम्हाला करायची आहे, तेवढी करता येईल तेवढी करायची आहे. कारण महाराज इथे अधिक म्हटल्या गेलेला आहे. अधिक काय सांगते जरा कारण ऐका. इतर दिवसांमध्ये खूप सेवा करावी लागते तेव्हा देव थोडंसं देत असतो आणि पर्व काळामध्ये तुम्ही थोडी जरी सेवा केली तरी मात्र ईश्वर खूप काही देऊन गेल्याशिवाय राहणार नाही. खूप काही पाहिजे असेल तर अधिक सेवा तुम्हाला करावी लागणार आहे. मग श्रावण मास चालू आहेत महाराज. श्रावण म्हणजे श्रवण भक्ती जरी तुम्ही केली तरी मात्र श्रावणाचं पावन तुम्हाला होणार आहे. आणि म्हणून या अधिक मासाच्या निमित्ताने हा सप्ताह महिनाभराचा आणि मला वाटतं पारायण सोहळा त्याच्यात तुम्हाला दररोज कीर्तन ऐकायला मिळतात. हा पर्व काळच आहे आणि या पर्व काळाच्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग. विठ्ठल तसा फार काही अवघड नाहीये, अभंग सोपा आहे, पण जगद्गुरु तुकोबराय त्या देवाचं वर्णन करतात कारण अधिकारी तुकोबराय आहे. बरं, अभंग सोपा आहे पण महत्वाचा विषय असा आहे की अभंग सगळ्यांसाठी मुळीच नाहीये. मग तुम्ही म्हणाल ताई आम्ही सगळे कीर्तनाला बसलो मग आमच्यासाठी अभंग नाही, मग नेमकं कुणासाठी आहे? कुणासाठी आहे आणि कुणासाठी नाही तो महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडते. तुम्ही नेमकं कुठल्या मुद्द्यात बसतात ते तुम्ही विचार करा. पहिला वर्ग आहे महाराज जो देवाला जाणतही नाही आणि मानतही नाही, त्याच्याकरता आजचा अभंग नाही. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही, त्याच्याही करता आजचा अभंग नाही. मग नेमकं कुणासाठी आहे? ज्याने देवाला अध्याप जाणलेला आहे अर्थात मानलेला आहे पण जाणलेला नाही, त्याच्याकरता आजचा अभंग आहे. जो देवाला जाणत नाही
मानत नाही त्याला सांगून काहीच उपयोग नाही. त्याच्या पुढे किती सप्ते केले, किती कीर्तनकार आले, किती गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण झालं, निवृत्तीदादांच्या ग्रंथाचं पारायण झालं तरी उपयोग नाहीत ना महाराज. कारण तो देवाला जाणतही नाही आणि मानतही नाही. बरं, जो जाणतही नाही आणि मानतही नाही त्याला महाराज नास्तिक म्हणतात. नास्तिक कुणाला म्हणावं, फार महत्वाची व्याख्या आहे. कुणाला म्हणायचं आहे नास्तिक? ऐका बरं का, व्याख्या व्यवस्थित लक्षात ठेवा. नास्तिक कुणाला म्हणायचं? स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवितो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातीवंत नास्तिक म्हणतात. कळतंय का तुम्हाला? पुन्हा रिपीट करते, लक्षपूर्वक ऐका. स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवितो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातीवंत नास्तिक म्हणतात. थोडं स्पष्टीकरण देते ऐका. स्वतःही परमार्थ करायचा नाहीच नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू द्यायचा नाही. असे नास्तिक महाराष्ट्रात कमी आहे का? अजिबात नाही. तुम्ही जर पारायणाला चालले ना तर शेजारची बाई म्हणते हिला काही उद्योग आहे की नाही, दररोज उठते पारायणाला जाते. अशा म्हणणाऱ्या कमी आहेत का? स्वतःही करत नाहीच नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. असे नास्तिक खूप आहेत ना महाराज महाराष्ट्रामध्ये. स्वतः परमार्थ करायचं नाही, स्वतः वारीला जायचं नाही, दुसरं जातं त्याला सुद्धा जाऊ द्यायचं नाही. साधं उदाहरण सांगते ऐका. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी माशी बघितली का? माशी तुम्ही हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा. हा, तुम्ही काहीच नाही बोलले की मला असं वाटतं बसले बसले गेले की काय. हा, असं मला वाटायला नकोय. जरा फ्रेश माइंड मध्ये कीर्तन ऐकत महाराज. काय होतंय, काही काही माणसं होई म्हणत नाही आणि नाही म्हणत नाही, जिवंतपणे समाधी लागते महाराज काहींना. कीर्तनात नेमकं बसावं कसं हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजेत ना. थोडं हसलं पाहिजे, थोडं होकार नकार दिला पाहिजे. कारण वक्ता जेव्हा बोलत असतो तेव्हा श्रोत्याचं प्रोत्साहन वक्त्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. कीर्तनकाराने किती वेदांताचा अभ्यास केला, किती अभ्यास करून इथे जर कीर्तनाला उभा राहिला आणि कदाचित तुम्ही होई म्हणत नसाल आणि नाही म्हणत नसाल तरी कीर्तन रंगू शकत नाही. कारण ते रंगण्याकरता दोघांचा संवाद अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून हो नाही काहीतरी थोडं म्हणत चला, थोडं हसत चला, थोडं बोलत चला. बोलायचं म्हणजे शेजारच्याशी नाही, माझ्याशी बोलत चला. हो नाही असं काहीतरी म्हटलं पाहिजेत ना. खरं सांगू महिला मंडळ, आपल्या चेहऱ्यावर इतकं हसू पाहिजे, इतकं हसू पाहिजे की शेजारची बाई आपल्याकडे पाहून जळाली पाहिजे. क्या बात आहे, काय गोड हसले की नाही तुम्ही. आपल्या जीवनामध्ये इतकं हसते पाहिजे बाबा, इतकं हसते पाहिजे की शेजारच्याने 100% आपल्याकडे बघून विचार केला पाहिजे की काय हसतोय बुवा, याच्यात जगण्यात मजा आहे. काय म्हटलं पाहिजे? जगण्यात मजा आहे. नाही तर काही काय असे तोंड उतरून कीर्तनाला बसतात की त्यांची उतरलेली तोंड पाहिले की मलाही वाटतं जीव द्यावा का काय, कुठून आबुदी आली पण यांच्या पुढे कीर्तनाला उभी राहिली असं वाटतं ना महाराज. म्हणून जरा फ्रेश बसलं पाहिजे. कोणाला दुःख नाही, मला दुःख आहे, तुम्हाला दुःख आहे, सगळ्यांनाच दुःख आहेत ना. या जगामध्ये कोण सुखी आहेत महाराज? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. फक्त शोकांतिका इतकीच आहेत महाराज की याला वाटतं तो सुखीन, त्याला वाटतं. काही काही गायकांना वाटतं कीर्तनकार फार सुखी आहे, 2 तास येतात आणि घेऊन जातात. पण आम्हालाही वाटतं गायक फार सुखी आहे, 2 तासामध्ये 4-5 प्रमाणं दिले की सगळं उरकलं. तसं कीर्तनकाराला संपूर्ण अभ्यास करून कीर्तन करावं लागतं. कीर्तनकार होणं इतकी साधी गोष्ट नाही आहेत महाराज. 2 तासामध्ये कीर्तनकाराला स्वतःला सिद्ध करावं लागतं. काही माणसांना स्वतःला सिद्ध करण्याकरता आयुष्यपणाला जावं लागतं, तेव्हा ते कुठंतरी सिद्ध होतात. पण कीर्तनकाराला 2च तासामध्ये सिद्ध करावं लागतं की कीर्तन कसं झालं. कीर्तन मात्र गायकाचं काम सुद्धा मात्र त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. म्हणून कीर्तनामध्ये कीर्तनकाराला प्रोत्साहन देणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं 2 तासामध्ये त्याला सिद्ध होणं इतकी सहजासहजीची गोष्ट नाही आहे. म्हणून मात्र कीर्तनात तुम्ही बसलात ना, अगदी मात्र त्या ठिकाणी हसून खेळून अगदी फ्रेश माइंडमध्ये बसा. मी सांगत होते की प्रत्येकाला दुःख आहे. फक्त गायकाला वाटतं कीर्तनकार सुखीन, कीर्तनकाराला वाटतं गायक सुखी, तुम्हाला सुद्धा वाटतं हे सुखीन, आम्हाला वाटतं तुम्ही सुखी. पण कोण सुखात आहेत सांगा ना? ज्याचं त्याचं दुःख ज्याला त्याला माहिती आहे. कधी कधी बायकांनी माझ्याकडे पाहिलं की वाटतं वा क्या बात आहे, काय ताईची मजा आहे हो. मस्तपैकी गाडीत बसून येतात, AC गाडीत बसून येतात, मस्तपैकी 2 तास कीर्तन करतात आणि एवढली पाकिटं घरी घेऊन जातात. असंच वाटतं ना तुम्हाला? मलाही कधी कधी असं वाटतं दिवसभरात 2-2 करण्यापेक्षा रोजाने निंदायला गेलेलं बरं. इतकं अवघड आहे महाराज. आता काय सांगायचं, जावे त्याच्या वंशा हा तेव्हा कळे, पाणी यातला मासा झोप घेतो कैसा त्याचं त्याला माहितीये. एवढं सोपं नाही. जया अंगे मोठेपण तया यातना ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. इतकं सोपं नाहीये मोठेपण. खरं सांगू का, घरातला करता बाप आहेत ना, तो करता बाप फार कष्ट करत असतो महाराज. घरातल्यांना सगळ्यांना वाटतं याच्याकडेच पैसे असतात, याच्याकडेच सगळं आहे, काय सुखी आहे.
त्या करत्या माणसाला स्वतःचं दुःख माहीत असतं. तुम्ही बघा, आई तक्रार त्याच्याजवळच करते, बायको तक्रार त्याच्याजवळ करते, मुलं तक्रार त्याला सांगत असतात, पण त्या करत्या माणसाला स्वतःची तक्रार कुणाजवळ मांडता येत नाही. म्हणजे तो दुःखी नाही असं समजू नका बरं का. साधं उदाहरण सांगते. चारी बाजूने पत्री आहेत, वरती सुद्धा पत्र आहे. तो जो वरचा पत्र आहे तो ऊन वारा पाऊस गारा सगळं सहन करतो. कोण? बोला बोला. वरचा पत्रा ऊन वारा पाऊस गारा सगळं सहन करतो, पण पत्र्यात राहणारे सहज म्हणतं पत्र आवाज खूप करतो. त्याला काय माहितीये वरच्या पत्र्यानं काय सहन केलं. तसंच आहे घरातला करता बाप महाराज. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असतो, बनियान फाटलेली आहे, तुटलेली चप्पल घातलेली आहे, मुलांच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस राबराब राबतोत महाराज. आणि तोच बाप एखाद दिवशी वैतागलाच आणि मुलांवर रागावलाच तर मुलं सहज म्हणतात म्हातारो कुरकुर खूप करत. त्याला काय माहिती बापाने काय सहन केलंय महाराज. म्हणून जया अंगी मोठी पण तया यातना कठीण. एवढं सोपं नाही. प्रत्येक जण दुःखी आहे, इथे सुखी कोणी नाही. पण माझं म्हणणं इतकंच आहे, आपल्या घरचं जे दुःख आहे ते कीर्तनात घेऊन अजिबात बसायचं नाही. इथे बसलात ना फ्रेश माइंडमध्ये बसायचं, आनंदी बसायचं. जाऊ द्या, मी प्रश्न काय विचारला होता तुम्हाला? हा, वा वा, काय ध्यानपूर्वक कीर्तन ऐकताय हो. बरोबर तुमच्या लक्षात राहिलं. माशी बघितली का तुम्ही? हा, म्हणजे माझ्या बोलण्याचा परिणाम झाला, म्हणजे हो म्हटले तुम्ही. माशी माशी बघा ना, ती पाकावर, गुळाच्या पाकावर बसते ती माशी, साखरेच्या पाकावर बसते, गोड पदार्थांवर बसते ती माशी. ती जी माशी आहेत ना, एक असा पुढारी होता महाराज. पुढारी होता 100 किलोचा. किती किलोचा? एकमेकाकडे पाहू नका, ज्याचं त्याचं वजन ज्याला त्याला माहिती आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, वजन वाढायला सुद्धा मला समाधानच पाहिजे गड्या. काय म्हणणं तुमचं याच्यावर? वजन वाढायला काय पाहिजे? समाधान पाहिजे. असमाधानी माणसाचं कधी वजन वाढवू शकत नाहीत महाराज. म्हणून समाधानी माणसाचं वजन वाढत असतं. म्हणून याच्या त्याच्याकडे पाहायचं नाही. आपल्याकडे समाधान असेल ना, आणि मला वाटतं त्या ठिकाणी वजन वाढलं पाहिजे. चांगलं खाते पिते घरचं दिसतंय माणूस, फारच जीव जायला असणं अजिबात चांगलं नाही. वजन वाढलं पाहिजे, वजनात असलं पाहिजे. असं पुढारी होता महाराज. त्याचं वजन वाढलेलं सध्या. आणि मग मात्र ते जेवायला बसला. तर पुढाऱ्याच्या जेवणात आणि आमच्या जेवणात फार मोठा फरक आहे. आमचं जेवण म्हणजे साधं, पुढाऱ्याचं जेवण म्हणजे पाची पक्वान्न. ताट वाढून आणलं महाराज पुढाऱ्याचं. जेवायला बसला. जेवायला बसल्याच्या नंतर ताटाच्या भोवती पाणी फिरवलं. आता तुम्ही मला सांगा, ताटाच्या भोवती पाणी का फिरवावं? मुंग्या येऊ नये म्हणून, बरोबर का? असं नाही का? बरं, ताटाच्या भोवती पाणी फिरवावं त्याचं कारण आहे महाराज. ज्या वेळेला आपण ज्या घरात जेवायला जातो, ती स्त्री असेल, तिच्या मनामध्ये स्वयंपाक करताना संकल्प विकल्प वाईट विचार येत असेल तर ते विचार सगळे अन्नामध्ये उतरत असतात. ज्या वेळेला आपण पाणी फिरवतो तेव्हा आहारशास्त्र सांगते प्रसाद असतो प्रसन्नता. ते वातावरण प्रसन्न व्हावं, त्या जेवणाचं रूपांतर प्रसादात व्हावं म्हणून ताटाच्या भोवती पाणी फिरवावं. आणि म्हणून त्याने ताटाच्या भोवती पाणी फिरवलं आणि फिरवल्याच्या बरोबर जेवायला सुरुवात केली आणि सगळं ताटातलं आटोपलं. आणि वाटीमध्ये गुलाबजाम होता. असं म्हटलं जातं जेवणाच्या शेवटी का होईना स्वीट्स खावं लागतं. आपल्या नशिबात नसली गुलाबजाम तर गुळाचा खडा तरी वा, तो पचनासाठी अतिउत्तम असतो महाराज. आणि म्हणून त्याच्या वाटीमध्ये गुलाबजाम होता. त्याने वाटी उचलली आणि उचलल्याबरोबर अशी वाटी घेतली, त्यातला गुलाबजाम उचलला आणि तोंडात घालायला आ केला महाराज. आ केल्याच्या नंतर तेवढ्यात एक माशी भणभण करत आली आणि गुलाबजामच्या आधीच आतमध्ये गेली. बरं, ते आतमध्ये गेली होती ना, हा 100 किलोचा होता. 100 किलोच्या वजनाच्या मानाने याचं गोडाऊनही बरंच मोठं होतं, अर्थात पोट बरंच मोठं होतं. आता त्या माशीनं कोणत्या तरी कोपऱ्याला जाऊन बसावं ना, पण ती आत गेली, हा बाहेर गेला. याने डबडब केली आणि उलटी करून टाकली. माशीचा स्वभाव आहे सुकले जेथे भोजन. आणि त्यांचंही प्रमाण अगदी दोघी प्रमाण बसलेत, कारण दृष्टांतच त्या प्रमाणाला धरून होता म्हणून प्रमाण बसले. हा, तुका म्हणे अन्न जिरो निधी माशी. ती माशी जी असते ती अन्न जिरू देत नाही महाराज. स्वतःही पचत नाही, खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. तसा नास्तिकाचा स्वभाव आहे. स्वतःही परमार्थ करत नाहीच नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. असे नास्तिक खूप आहेत महाराज. असे नास्तिक खूप आहे. स्वतःही करणार नाही आणि दुसरे करते त्याला सुद्धा करू देणार. आपण नवजे हात त्यांच्या पापे जाणार ठेंगना तो महामेरू. कदाचित स्वतःही करायचं नाही आणि त्याला सुद्धा करू द्यायचं नाही. एखाद्याला वारी स्वतःही करायची नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू द्यायची नाही. अशी खूप आहेत महाराज. काय झालं,
एक माणूस होता, कधी त्याने कीर्तन ऐकले नाही, कारण त्याचा व्यवसायच आपल्यापेक्षा फार वेगळा होता आणि म्हणून तो कधी कीर्तनात बसला नाही. पण त्याने आणि त्याची बायको दोघं एकत्र चर्चा करत होते. चर्चा करत असताना तो बायकोला म्हटलं, हे बघ आपल्या दोघांची ॲनिव्हर्सरी आहे. ॲनिव्हर्सरी माहिती आहे ना तुम्हाला, सध्या फार फॅड आलं तो, ज्यांचं लग्न झाल्यापासून 36चा आकडा त्यांची ॲनिव्हर्सरी. कुत्र्या मांजरासारखे भांडतात आणि त्यांची ॲनिव्हर्सरी. नेमकं चाललंय काही कळत नाही बा. मला असं वाटतं हे फॅड आपण बंद करावं महाराज. हिंदू धर्म संस्कृतीत तरी बंद करावं. एकेकाचे वाढदिवस आहे ते वाढदिवस सुद्धा बंद करावे. आणि खऱ्या अर्थी जर अभिष्ट चिंतन सोहळा जर साजरा करायचा असेल तर माझं असं व्यक्तिगत मत आहे, तुम्हाला जर खऱ्या अर्थी वाटत असेल की वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला कुणाचे तरी आशीर्वाद मिळावे तर अधिक मासाला एखाद्या भोजनाची पंगत देऊन टाका वाढदिवसाच्या निमित्ताने, त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. याच्याही पलीकडे एखाद्या अनाथ आश्रमात जा, त्या मुलांना कशाची कमतरता असेल तर ती गोष्ट घेऊन द्या, तुम्हाला 100% त्याचं पुण्य मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये आरोग्याची देखील वाढ होईल. मला असं वाटतं हे वाढदिवसाचं फॅड आता गेलं पाहिजे. पण इतकं आलं आता कुणाच्या ॲनिव्हर्सरी होतात महाराज, तसं दोघांची ॲनिव्हर्सरी होती, लग्नाचा वाढदिवस होता आणि असल्या कारणानं त्यानं विचारलं, का गं म्हटले आपली ॲनिव्हर्सरी आहे, तुला काय लागतं ना ते मागून घे. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला असता तर तुम्ही काय काय मागितलं असतं? तुमची लिस्ट फार मोठी येतो, फार कपाट तुटायला आलं तरी साड्या घेतल्याशिवाय आपण राहत नाही. बरं तुमच्यातलीच मी आहे, काही टेन्शन घेऊ नका. पण मला सांगायचं इतकंच आहे की ती पत्नी इतकी धार्मिक घराण्यातली होती महाराज. मी का हो, मी जे मागेल ते तुम्ही मला देणार आहात का? मी 100%. बोल तुला काय पाहिजे. तेवढ्यात मात्र तिनं सांगितलं, बाकी काही नको हो, अधिक मासाचा सप्ताह गावात बसलाय, तुम्ही उभ्या आयुष्यात कधी कीर्तन ऐकले नाही आणि माझी एकच इच्छा आहे की निदान आजच्या दिवस तरी तुम्ही कीर्तनाला जावं. काय पत्नी असेल महाराज, काय धार्मिकता असेल सांगा ना तुम्ही. बरं तू कधीच कोणाचं ऐकत नाही आणि तिचं ऐकल्याशिवाय काय खरं बोलतात तुम्ही. जाऊ द्या, तुम्ही ऐकतात त्याच्यात नवल नाही, देवालाही बायकोचं ऐकावं लागलं होतं महाराज. जाऊ द्या, तिनं ऐकलं महाराज. तो म्हणला पत्नीनं सांगितलंय ना आज कीर्तनाला गेलं पाहिजे. आला बिचारा कीर्तनकाराच्या अगदी समोर बसला आणि अगदी मोठ्या महाराजाचं कीर्तन होतं महाराज. आता मला असा प्रश्न आहे की नेमकं मोठे महाराज तुम्ही म्हणतात कुणाला? काय मोठे महाराज कुणाला म्हणतात? फार दुर्भाग्य आहेत महाराज की मोठे महाराज सध्या कोण कुणाला म्हणतंय खरं सांगू का? जो 2 तासाच्या कीर्तनामध्ये 1.5 तास गातो आणि अर्धा तास बोलतो त्याला लोक म्हणतात जबरदस्त कीर्तन झालं. काय विशेष? ऐका ना, कोणाला मोठा महाराज म्हणतात? ज्यांचे पाकिट मोठे आहेत त्याला कोण म्हणतं मोठे महाराज. तुम्ही म्हणतात ना त्यांना मोठे, म्हणून मी सुद्धा महाराज मागायला लागली. पहिलं मी मागत नव्हते, आता मागायला लागली. कारण सांगू का, काहीच नाही मागितलं ना लोक म्हणतात हे आशेचे, मागितलं की लोक म्हणतात मोठे महाराज आहे, तुम्ही खोडीचे म्हणून आम्हाला खोडीचं व्हावं लागलं. लोक त्यांना मोठे महाराज म्हणतात. विशेष आहेत बाबा मोठे महाराज कुणाला म्हणतात? ज्याने कीर्तन घेतलंय ना 1-1 तास त्याचं वर्णन करतात आणि मग तो म्हणतो पुढच्याही वर्षी या बाबाला टाका. कशाला तुझं वर्णन करायला? या नारदाच्या गादीवर स्तुती करायची असेल ती सुद्धा देवाचीच करावी आणि निंदा करायची असेल स्तुती अथवा निंदा करावी देवाची. कीर्ती मानवाची वर्णू नाही. इथे माणसाचं वर्णन नाही करू. सध्या काय आपल्याला झालंय काय कुणास ठाऊक महाराज, वर्णन नाही केलं ना, एखाद्याचं नाव चुकून कीर्तनकाराकडनं घ्यायचं राहिलं ना लोक खुशाल म्हणतात त्याला आज बोलवायचंच नाही पुन्हा. का? तुझं नाव राहिलं म्हणून? अरे इथे कुणी कुणाचं नावं घ्यायला येत नाही महाराज, स्तुती करायला येत नाही. इथे फक्त स्तुती देवाचीच व्हावी आणि निंदा सुद्धा करायची असेल तर देवाची करण्याचा या नारदाच्या गादीला अधिकार आहे. आणि म्हणून मात्र त्या ठिकाणी अधिकाराने वर्णन करावं. पण सध्या लोक मोठे महाराज त्यांना म्हणायला लागले. असे मोठे महाराज कीर्तनाला आले आणि आल्याबरोबर महाराज कीर्तन सुरू झालं. महाराज म्हटले सुंदर असा देह मिळाला, खरं सांगू दुर्लभार्थी दुर्लभ मिळाला. इतका दुर्लभ आहे की देवाने इच्छा करूनही देवाला मिळाला नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. काय कमी होतं तिथे? जेथे महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे जे गावी खिल्लारे कामधेनूची, सगळं असताना सुद्धा त्या देवाला इथं यावं वाटलं. इतका दुर्लभ आहे. मग इतका जर दुर्लभ नर्दी आहे तर दुर्लभ नर्दी आणि तुम्ही काय करावं? आपण काकडा म्हणतो ना, काकडा, त्या काकड्यामध्ये वासुदेव नावाचं प्रकरण आहे आणि त्याच्यात महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जाना
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तयामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही 8वा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज म्हणले दुर्लभ आहे, तुम्ही त्या वासुदेवाचं चिंतन करा, कारण पुन्हा परत इथं काही आपलं येणं होणार नाही. म्हणून याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे बाकीच्या ठिकाणी नाही. मग सुंदर असा नरदेह मिळालायत ना, मग गळ्यामध्ये माळ घाला, कपाळाला गंध लावा, पारायण करा, कीर्तन ऐका, एकदा तरी पंढरपूरची वारी करा, चंद्रभागेत स्नान करा. बरं असं कोण कोणाला सांगत होतं? कोणाचं कीर्तन चालू होतं? क्या बात आहे, मोठ्या महाराजाचं. एवढं मात्र लक्षात राहिलं तुमच्या. मोठे महाराज सांगत होते बिचारे, आणि ते कधी न कीर्तनाला आलेलं महाराज ते बसलं होतं. आणि त्याला असं वाटलं की कीर्तनकाराने जेवढं 2 तास सांगितलं तेवढं सगळं आचरणात आणायचं असतं, आणायचंच असतं, पण लोक आणत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. ते घरी गेलं, बायकोला सांगितलंय, बघ सगळी तयारी कर, उद्या मला पंढरपूरला जायचं आहे. मी म्हणली उभ्या आयुष्यात कधी कीर्तनाला गेलं नाही, आजच्या आज गेलं, पण एवढा फरक. पंढरपूरला चल, जाताय ना, जाऊ द्यायला हरकत नाही. चाललाय ना बिचारा, जाऊ द्यायला हरकत नाही. म्हणून बिचारीनं गाठोडं वगैरे भरलं, कपडे बिपडे सगळं व्यवस्थित तयारी करून दिली, भाकरी बिकरी दिल्यासोबत हे निघालं पंढरपूरला. आणि त्यानं उमरा ओलांडला, आणि तेवढ्यात ती म्हटली, अहो पंढरपूरला चाललात ना, मग माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाला माझा जय हरी सांगा बरं का. ऐका बरं का, ज्याचं काही अडचणीने जाणं होत नाही त्यानं वारकऱ्याकडे निरोप द्यायचा असतो. पण ऐका, कोणत्या वारकऱ्याकडे द्यायचा हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. आता वारकरी कुणाला म्हणावं तोही महत्वाचा मुद्दा आहे. जरा स्पष्टच करते, ऐका, थोडा वेळ जाईल पण स्पष्ट करते. वारकरी कुणाला म्हणावं? जो कदाचित रथाच्या पाठीमागे भजन म्हणत चालतो किंवा रथाच्या पुढे भजन म्हणत चालतो त्याला वारकरी म्हणा. ऐका बरं का, जो कायमस्वरूपी भजन म्हणतच चालतो त्याला वारकरी म्हणा. जो रथाच्या पुढे आधीच 5 किलोमीटर आधीच जाऊन थांबतो त्याला भरेकरी म्हणा. कळतंय का तुम्हाला? भरेकरी वेगळा आणि वारकरी वेगळा. सध्या भरेकरी जर बरेच वाढले महाराज, डोके सेंटर. आता वारीत पाहतो आम्ही, पुढे जाऊन बसतात, कुठं काय खायला चांगलं मिळेल तेवढं पाहतात, बिस्किटचे पुढे गोळा करतात, असेही बरेच आहे. काही काही तो घरी पार्सल पाठवतात बिस्किटचे पुढे. वारी नेमकी कशासाठी आहे मला फार मोठा प्रश्न पडतो महाराज. न वारकऱ्याकडे निरोप द्या, भरेकऱ्याकडे देऊ नका. त्याला विचारा, तू रथाच्या पाठीमागे चालतोय का? भजन म्हणत चालतोय का? तुझ्या जीवनात हरिपाठ काकडा सगळं आहेत का? आणि मग आशाकडे निरोप द्यायला हरकत नाही. मग त्याने तिनं सांगितलंय, बघा चाललात तुम्ही कधी नवद वारीला, मग माझ्या पांडुरंगाला माझा जय हरी सांगा बरं का. तो म्हणला ठीक आहे. गेला बिचारा, बस स्टँडवर गेला, बसची वाट पाहत होता. पण नेमकीच त्याच दिवशी बस अर्धा तास उशिरा आली बाबा. बस अर्धा तास उशीर झाल्याबरोबर हे बसलं, याच्या बाजूला नेमकं एक जातीवंत नास्तिक येऊन बेसलं. बरं असे बसायला वेळ लागत नाही हो. आपल्याला वाटलं ना बस सकाळी उठल्या उठल्या त्याचं तोंड पाहणे 100% तुम्हाला त्याचंच तोंड दिसेल बुवा. एखादं स्थळ पाहायला निघालो वाटलं याचं तोंड, ते आडवं गेल्याशिवाय राहत नाही. मांजरी असतात काही काही आडवे जात असतात महाराज, तसे मात्र काही नास्तिक आडवे जात असतात. ते नास्तिक त्याला येऊन भेटलं, का म्हणले कुठं निघालात? मी म्हणलं पंढरपूरला. अहो कशाला? चंद्रभागेत स्नान करायला, पांडुरंगाचं दर्शन घ्या. अहो पण सांगितलं कोणी? मी म्हणलं रात्री मोठ्या महाराजाचं कीर्तन होतं, महाराजांनी सांगितलं. तेवढे ते नास्तिक काय म्हणलं माहितीये का? अरे महाराज मंडळीचे सांगायचे धंदे, आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं. वा, तुम्ही काही तसं करू नका बरं का, फार तळमळीने बोलतेत मी, ऐका. म्हणून महाराज म्हणले अरे एका कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. अरे पण महाराज म्हणले पंढरपूरला गेलं पाहिजे, चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे. तेवढ्यात ते नास्तिक म्हणलं अरे एवढ्याला मांगोळीला चालला, चंद्रभागेतही पाणीच घरी पाणीच येत ना, तिथं आंघोळ केली काय घरी आंघोळ केली काय सारखंच. आणि याला ते पटलं आणि हे निघालो कुठं? पंढरपूर नाही, घरी. तेवढ्यात बायकोची, आहो गेले होते ना तुम्ही? गेले होते. हे म्हणलं कुठं? ती म्हणली वारी वारी. हे म्हणलं बरं आहे घरीच, काय करायची वारी? हे कशामुळे घडलं कळतंय का तुम्हाला? आस्तिकाला नास्तिक भेटल्यामुळे. आणि त्या नास्तिकाचं असं मत आहे की जे आम्हाला डोळ्याने दिसतं तेच असतं आणि जे डोळ्याने दिसत नाही ते राहत नाही. अर्थात त्या नास्तिकांना असं म्हणायचं आहे
की देव आम्हाला डोळ्यानं दिसत नाही याचा अर्थ तो जगामध्ये नाही. पण कित्येक गोष्टी अशा आहे त्या डोळ्याने दिसतात पण असत नाही, आणि कित्येक गोष्टी अशा आहे ज्या असतात पण दिसत नाही. असं काय आहे की जे डोळ्याने दिसतं पण असत नाही, आणि असंही काय आहे की जे दिसतं पण असत नाही? सांगते जरा ऐका. जे दिसतं पण असत नाही. तुम्ही कधी मृगजळ बघितलाय का? मृगजळ बघितलंय ना? हा, मृगजळ म्हणजे उन्हाच्या झळया. क्या बात आहे, उन्हाच्या झळया. काय झालं, मुंबईचे स्टँडर्ड लोक होते जरा, आणि ते तिकडनं आले, त्यांना ते डांबरी सडकावर ते मृगजळ दिसलं, त्यांना ते फार आवडलं. 4-5 जण त्याच्यातनं गाडीतनं उतरले आणि त्यांनी काय केलं महाराज, ते मृगजळ पटापट पटापट पाटीत भरलं आणि घरी घेऊन गेले. असं होईल का? तरी काही काही माणूस डोलवतात खरे. ते मृगजळ आहे, ते डोळ्याने दिसतं पण असत नाही. आणि अशा किती गोष्टी आहेत महाराज ज्या असतात पण दिसत नाही. असं काय आहे जे असतं पण दिसत नाही? ऐका. उसात गोडी आहे, दुधात तूप आहे. वास्तविकता दुधातलं लोणी काय केल्यानंतर कळेल? महाराज म्हणतात मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. दुधातलं तूप मंथन केलं की मग कळतं महाराज. उसातली गोडी पाहून नाही, खाऊन कळत असते. तिलातलं तेल पाहून नाही, वाटून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. तसं देवातला देव पाहून नाही कळणार, त्याच्यासाठी संतांची संगत करून पहा. देवातला देव कळाल्याशिवाय राहणार नाही. संगत फार महत्वाची आहे जीवनामध्ये. संगत फार महत्वाची आहेत महाराज, आणि त्या संगतीनं देवातला देव कळत असतो. बरं, एवढंही सांगून तरी ते ऐकायला तयार नाही. तरी ते म्हणतात आम्हाला जे डोळ्यानं दिसतं तेच असतं, जे दिसत नाही ते राहत नाही, असं त्यांचं मत आहे. उदाहरण ऐका. एक आंधळं आंधळ्याला भेटलं. व्यवस्थित ऐका बरं का. आंधळं आंधळ्याला भेटलं. त्या आंधळं म्हटलं, का रे, लई लोक ओरडतात जगात सूर्य जगात सूर्य, तू कधी पाहिलाय का? कोणी कोणाला विचारलं? वा. आंधळ्याने आंधळ्याला विचारते. म्हणलं 100 वर्षाचा झाला पठ्ठ्या, अजून सूर्य दिसला नाही, म्हणजेच या जगामध्ये सूर्य नसला पाहिजे. ते म्हणलं तुला दिसत नाही, मला दिसत नाही, याचा अर्थ आपण निषेध व्यक्त केला पाहिजे. आता निषेध व्यक्त करणारे भरपूर असतात महाराज. तसं त्यांनी निषेध व्यक्त करायचं ठरवलं आणि सगळ्या आंधळ्यांना गोळा केलं. बरं, एक आंधळं त्यांच्या सगळे मागं आंधळे आले. बरं, सगळे आंधळे गोळा केल्याच्या नंतर सगळे बसले. बसल्यानंतर एक सूत्रसंचालन अँकरिंग करायला होतं. अँकरिंग करणारा हुशार असावा महाराज, नाही तर अँकरिंग करणारं जर आलं आणि जिथे भावपूर्ण श्रद्धांजली म्हणायची तिथं जर लग्नाच्या शुभेच्छा देऊन निघून गेलं तर जमत नाही. म्हणून अँकरिंग करणारा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. मनोगत व्यक्त करायचं म्हटलं तर शुद्धीवर ठेवून जो डोकं मग मनोगत व्यक्त करावं लागतं. तसा तो अँकरिंग करणारा, सूत्रसंचालन करणारा, ते म्हणलं माझे बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत कारण खूप लोक ओरडतात जगात सूर्य जगात सूर्य, पण जगात सूर्य नाही हे सिद्ध करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. अध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित आहे, ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील. आपण ते शांत चित्ताने ऐकावे. आणि आता अध्यक्ष उभा राहिला महाराज बोलायला, पण अध्यक्ष कसा होता? आंधळा. तो बोलायला उभा राहिला. 10 ते 15 मिनिट माईकचा त्याचा ताळमेळच नाहीत महाराज. ते बोलायला उभं राहिलं आणि ते बोलायला लागलं महाराज. आता भाषण करणारे फार गोड बोलत असतात. आता तुम्हालाही चांगला अनुभव आहेच, आणि म्हणून ते बोलायला लागलं, जोरात बोलायला लागलं. माझे बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत याचं कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे. खूप लोक ओरडतात जगात सूर्य आहे जगात सूर्य आहे, पण मला कधी दिसला नाही, तुम्हाला कधी दिसला नाही, याचा अर्थ जगामध्ये सूर्य नसलाच पाहिजे. आणि तो निषेध व्यक्त करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि ते बोलतच होतं महाराज, आणि नेमकं वरतून घुबड उडत होतं. घुबड माहिती आहे ना तुम्हाला? ते उडत होतं आणि अध्यक्षाचं मनोगत त्या घुबडाने ऐकलं आणि ते घुबड खाली उतरलं. आणि मग मात्र त्या ठिकाणी तेवढ्यात त्या घुबडाने माईक हातात घेतला. कधी कधी घुबडं माईक हातात घेतात महाराज. तुम्ही पाहना, ग्रामसभा जर बसली ना, ग्रामसभा, ज्यानं गावात कधी रुपये दिला नाही तेच जास्त तकतक करत राहतं ग्रामसभेमध्ये, तेच जास्त बोलत राहतं. ज्याचा रुपया कधी सप्त्याला माहीत नाही, कधी कोणत्या कार्यक्रमाला माहीत नाही, आणि ते जास्त बडबड करत राहतं. बरं, असे घुबडं खूप असतात, त्याच्यात काही शंकाच नाही. ते घुबड उतरलं, त्याने माईक हातात घेतला आणि ते घुबड बोलायला लागलं. आत्ताच अध्यक्ष महोदयांनी जे मत मांडलेलं आहे त्याला आमच्या घुबडांच्या पार्टीच्या वतीने आम्ही अनुमोदन देतो. आता यांचं म्हणणं असं होतं जगात सूर्य नाहीच. मग आता मला सांगा,
आंधळ्यांना सूर्य दिसत नाही, घुबडाला दिसत नाही, याचा अर्थ जगात सूर्य नाही का? जगात सूर्य आहे, पण यांना पाहायला दृष्टी नाही. आंधळ्यासी जन अवघीची आंधळे. दृष्टांताला प्रमाण होतं म्हणून दृष्टांत सांगण्याचं धाडस केलं महाराज. त्या आंधळ्याला डोळे नाही म्हणून त्याला सूर्य दिसत नाही, याचा अर्थ तुमचे डोळे चांगले नाही म्हणून तुम्हाला देवातला देव दिसत नाही. अरे एवढंही सांगून ते ऐकायला तयार नाही. ते म्हणतात जगामध्ये देव नाहीच. पण मला असं वाटतं ज्या अर्थी भिंतीवर चित्र आहे त्या अर्थी चित्रकार असला पाहिजे, ज्या अर्थी मडकं आहे त्या अर्थी कुंभार असला पाहिजे, ज्या अर्थी अलंकार आहे त्या अर्थी सोनार असला पाहिजे, आणि ज्या अर्थी तुम्ही आम्ही आहोत त्या अर्थी त्याला मान्यच करावं लागणार आहे, त्या अर्थी त्याला मान्य करावं लागणार आहे. परंतु मात्र तो सांगत नाही ना. बरं एवढंही सांगून तो ऐकत नाही ना. महाराज म्हणतात क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. तो क्रोधी आहे, अविश्वासी आहे, त्याला किती सांगितलं तरी तो ऐकणार नाही. म्हणून आजचा अभंग जो जाणत नाही देवाला आणि मानत नाही त्याच्याकरता नाही, पहिला वर्ग संपला. दुसरा वर्ग जो देवाला जाणतोही आणि मानतोही त्यालाही महाराज सांगत नाही. ज्याला ज्ञानेश्वरीचं महत्त्व कळालं, ज्याला गाथा पारायणाचं महत्त्व कळालं, ज्याला अधिक मासाचं महत्त्व कळालं, आणि त्याला आपण सांगितलं इकडे बाबा तुला हरिपाठातला पहिला अभंग शिकवतो, चालेल का? अरे ज्याचं गाथा पारायण पूर्ण झालं, ज्याचं ज्ञानेश्वरी पारायण पूर्ण झालं, ज्याचा काकडा पाठ आहे, ज्याने पंढरपूरची वारी केली, त्याला हरिपाठातला पहिला अभंग जमणार नाही का? त्याला काय सांगायची गरज आहे? जो आधीच देवाला जाणतोही आणि मानतोही त्याच्याकरता आजचा अभंग नाही. त्याला काय सांगणार आहे आपण देव कसा आहे? तो कळून चुकलेला आहे, त्याला कळून घेतलेला आहे देव कसा आहे, म्हणून त्याला सांगत नाही. दुसरा वर्ग संपला. तिसरा वर्ग ज्याने देवाला अध्याप मानलेलं आहे पण जाणलेला नाही, त्याला आमचे महाराज सांगतात ऐक जरा माझा देव कसा आहे. तर माझा देव जाणत आहे. आता जाणता ही पदवी कुणालाही देऊन चालत नाहीत महाराज. जाणतो कुणालाही म्हणून चालत नाही. सध्या मी रस्त्यावर बरेच बॅनर पाहते ज्यांचे इथपर्यंत केस वाढलेले असतात, त्याच्या पुढे लिहिलेलं असतं जाणता अण्णा. अरे ज्याला केस कट करायचं कळत नाही त्याला काय जाणतं म्हणताय तुम्ही? जाणता दादा, जाणता आप्पा, जाणता. या जगामध्ये कुणालाही जाणतं म्हणून चालणार नाही. अवघ्या महाराष्ट्रामध्ये एकच जाणता होऊन गेला आणि अवघ्या जगामध्ये फक्त एकच जाणता होऊन गेला. अवघ्या जगामध्ये जर कोणी जाणतं झालं असेल तर माझ्या पंढरपूरचा मालक पांडुरंग भगवान परमात्मा, त्याच्या इतकं जाणता उभ्या जगात कोणी झालं नाहीत महाराज. आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी झालं जाणतं असेल तर माझ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या इतकं जाणतं पुन्हा परत कोणी होणे शक्य नाही. त्यांना जाणतं म्हणा. अरे कुणालाही जाणतं म्हणून कसं चालेल महाराज? जाणतं कुणालाही म्हणू नका, त्यांना जाणतं म्हणा. प्रत्येक मावळ्याचे हाल अपेक्षा पुसणारे, विचारपूस करणारे ते जाणते महाराज, त्यांना जाणतं म्हणा. काय होता शिवाजी राजा, नाही केलीत त्यांनी मजा, सुखी केलीत त्यांनी प्रजा, असा होता माझा शिवाजी राजा. अहो ते छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तुम्ही आम्ही सुखाने जगतोय महाराज. एका कीर्तनकार महाराजांनी मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही राजे छत्रपती शिवाजी राजांवर का कीर्तनात बोलतात? ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निवृत्ती दादा यांच्या अभंगावर बोला, तुम्ही छत्रपतींवर का बोलतात? महाराज मी त्यांना एकच म्हटलेत महाराज, मीच नाही अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराने निदान प्रत्येक कीर्तनामध्ये 10 मिनिट तरी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेच पाहिजे. याचं कारण सांगते ऐका. इथे जर सत्ता असेल आणि तुम्ही आम्ही जर कीर्तनात बसलेलो असेल तर याला कारण आणि कारण फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजच आहे, दुसरं कारण नाहीत महाराज. म्हणून त्यांना जाणत म्हणा. अरे किती जाणता होते माझे राजे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाणत म्हणा महाराज. प्रत्येकाला विचारपूस करणारे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचं सुस्वराज्य केलं म्हणून त्यांना जाणतं म्हणा. आणि उभ्या जगामध्ये दुसरं जर कोणी जाणतं असेल ना महाराज तर माझ्या देवा इतकं जाणतं उभ्या जगामध्ये दुसरं कोणीच नाहीत महाराज. किती जाणता, किती जाणता महाराज. मी इथे उभं राहून पहाटे 4 वाजेपर्यंत जरी माझ्या देवावर कीर्तन केलं तरी मी सांगू शकत नाही की तू किती जाणत आहे, तो किती जाणत आहे. हे जर कळून घ्यायचं असेल ना तर फक्त एकदा आणि एकदा पायी वारी पंढरपूरची करून पहा, मग कळेल की माझा परमात्मा किती जाणत आहेत महाराज. नुसते वारीला निघालेत ना तरी कळेल की किती जाणत आहेत महाराज. खोटं नाही सांगणार. कोणी वारी या अपेक्षेने येत असतं, कोणी हौशे गौशे नवशे प्रत्येक क्षेत्रातलं माणूस त्या वारीमध्ये चालत असतं महाराज. पण माझा परमात्मा पाहत नाही हा कुठल्या क्षेत्रातला माणूस वारीत आलाय.
पण एक सांगू माझ्या पांडुरंगाची किमयात महाराज, अरे पंढरपूरपर्यंत जायपर्यंत एकही माणसाला उपाशी राहू देत नाही, इतका तो जाणत आहे महाराज, इतका जाणत, एवढा जाणत, केवढा जाणतायत माझा परमात्मा. खरं सांगू गेलात कधी पंढरपूरला तर कळेल माझा परमात्मा किती जाणत आहेत महाराज. इथून चालत असताना पाय दुखतील हो, पण पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर माझ्या पांडुरंगाचं मुखदर्शन घेतल्यानंतर जीवनातले सगळे दुःख निघून जातात आणि सुख मिळतं, कारण त्याचा चेहरा पाहिल्यानंतर महाराज तो इतका जाणत आहे, इतका जाणत आहे. तुमचं सुख तुमचं दुःख जाणून घेणारा तो आहेत महाराज. अरे त्या पंढरपूर नगरीमध्ये गेल्यानंतर कळतं की माझा परमात्मा किती जाणत आहेत महाराज. खरं सांगू आपल्याला कोणी लवकर चहा देत नाही महाराज, घरी आग्रह करून सुद्धा देत नाही, पण वारी करून पहा, ज्याचं घरात काही चालत नाही त्याच्या हाताला लोक धरतात, माऊली थोडासा चहा घ्या ना हो. इतका अधिकार वाढतो फक्त माझ्या पांडुरंगाची सेवा केल्यानंतर महाराज. इतका जाणत आहे, प्रत्येक उपाशी माणसाचं पोट भरणारा तो आहेत महाराज, इतका जाणत आहे. किती जाणतायत सांगू तुम्हाला, ऐका जरा. झालं काय, महादेवाकडे जेवण आणलं पार्वती आई साहेबांनी, आणि पार्वती आई साहेबांनी जेवणाचं ताट आणलंय महाराज, आणि महादेवांना सांगितलं, बाबा मात्र त्या ठिकाणी महादेवांना सांगितलं आपण जेवण करून घ्या. आता नवरा बायकोचं नातं कसं असतं प्रत्येक नवरा बायकोला माहीत आहेत महाराज. पार्वतीनं सांगितलं जेवण करून घ्या. महादेवानं ताटाकडे पाहिलं आणि एकटक नंदीकडे पाहू लागले. कोण? महादेव. पार्वतीनं विचार केला, पाऊण तास लागला हो स्वयंपाकाला, एवढा जीव ओतून स्वयंपाक केला, एकदा सुद्धा माझ्याकडे पाहिलं नाही. हे खुशाल नंदीकडे पाहतात, नेमकं दोघांचं चाललंय काय. कधी कधी दोन नवरा बायको महाराज आणि पत्नीनं जर उत्तम स्वयंपाक केला आणि नवरा जर मोबाईल खेळत असेल ना तर पत्नीला वाटतं एवढा चांगला स्वयंपाक केला आणि हे नेमकं कोणाबरोबर चॅटिंग करत आहे असं वाटतं ना महाराज. वाटतं त्या मोबाईलमध्ये डोकं घातल्यानंतर पत्नीला राग येईलच, साहजिक आहेत ना. एवढा जीव ओतून स्वयंपाक केला आणि महादेव जेवणाच्या ताटाकडे सुद्धा पाहत नाही, सतत त्या नंदीकडे पाहतात. विचार केला आणि विचार केल्यानंतर महादेव एकटक पाहत असताना नंदीने अशी मान डोलवली महाराज. नंदी महाराजांनी मान डोलवली आणि परमात्म्याने जेवायला सुरुवात केली. देवाने जेवण पूर्णपणे आटोपलं. आता मात्र पाणी प्यायची वेळ आली. पार्वती माता तिथेच बसलेल्या होत्या. त्यांनी लोटाभर पाणी आणलं, देवाच्या हातात दिलं. आता वाटलं की लगेच पाणी पितील, लगेच नाही पिले. लोटा असा हातात आहे आणि महादेवाने स्वतःच्या जटांकडे बघितलं. बघितल्यानंतर पार्वतीने विचार केला, पाण्याचा ग्लास मी आणला, पाणी आणून दिलं वेळेवर, एकदाही माझ्याकडे पाहिलं नाही आणि का सतत जटाकडे पाहतात. स्मित हास्य केलं आणि जटांकडे पाहून पाणी पिऊन घेतलं. आता मात्र त्या ठिकाणी महादेव तिथून निघाले, बाहेर गेले, असे हात केले, डोळे बंद आहे आणि स्मित हास्य चेहऱ्यावर आलं. तेव्हा पार्वती मातेने विचार केला, आता पाणी पिऊन झालं, जेवण झालं, आता प्रश्न विचारायला हरकत नाही. कारण बायकोला जर प्रश्न विचारायचे असेल तर जेवता जेवता विचारू नये. ऐका बरं का, जेवता जेवता विचारू नये. नवऱ्याच्या आवडीनुसार त्याला घ्यावं, त्याच्या मात्र त्या ठिकाणी मूडनुसार मात्र त्या ठिकाणी पाहावं. त्याच्याकडे आनंदी दिसला तर मग तुम्ही प्रश्न विचारा. चिडलेलं गिराईक असेल तर अजिबात विचारू नका, अजिबात नाही महाराज. त्याच्या आवडीनं. आता हसल्याबरोबर पार्वतीनं विचारलं, आता प्रश्न विचारायला हरकत नाहीये. मग पार्वती मातेनं महादेवाला प्रश्न विचारला. म्हणलं, देवा फार महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, विचारू का? महादेवानं बघितलं पार्वती आई साहेबांकडे आणि विचारलं, बोला काय प्रश्न आहे? पार्वती मातेनं विचारलं, पहिला प्रश्न माझा असा आहे की जीव ओतून स्वयंपाक केला, तुमच्या पुढे ताट वाढून आणलं, तुम्ही एकदाही माझ्याकडे न पाहता त्या नंदी महाराजांकडे बघितलं आणि मग जेवायला सुरुवात का केली? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्या हातामध्ये पाण्याचा लोटा दिला, तुम्ही माझ्याकडे न पाहता जटांकडे बघितलं आणि पाणी का प्यायले? आणि तिसरा प्रश्न असा आहे, तुम्ही बाहेर गेलात, डोळे बंद केले आणि स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर का आलं? या तिन्ही प्रश्नांची माझी उत्तर मला हवे. आणि मग पार्वती मातेकडे महादेवाने बघितलं आणि महादेवाने पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. महाराज, तुम्हाला असं वाटतं मी नंदीकडे का पाहिलं? याचं उत्तर एकच आहे. मी नंदी महाराजांना विचारत होतो की सगळं जगाने जेवण केलं का म्हणजे मला करायला. जेव्हा नंदी महाराजांनी मान डोलवली तेव्हा मी जेवायला सुरुवात केली, तेव्हा जेवायला सुरुवात केली. दुसरा प्रश्न, जटांकडे का पाहिलं? मी गंगेला प्रश्न विचारत होतो, सगळे पाणी पिऊन तृप्त झाले का म्हणजे मला प्यायला. तिकडनं होकार मिळाला आणि मग मी पाणी प्यायलो. आता तिसरा प्रश्न असा आहे
बाहेर गेल्यानंतर डोळे बंद करून स्मित हास्य का माझ्या चेहऱ्यावर आलं, याचं एकमेव कारण सगळं जग तृप्त झालंय. आता मात्र मला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चिंता राहिलेली नाही, कारण सगळ्या जगाची चिंता सांभाळणारा तो आहे आणि सगळ्यांना जाणून घेणारा तो आहे, म्हणून त्याला जाणता म्हणा, म्हणून तो जाणत आहे. कारण एकट्याची सत्ता संपूर्ण जगावर येत ना महाराज, त्याच्या सत्तेशिवाय इथे काहीच होत नाही. ज्ञानोबा म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जे जगाते चालिता. संपूर्ण जगाला चालवणारा तो आहे, सत्ताधीश तो आहेत महाराज. एकट्याची सत्ता संपूर्ण विश्वावर. तुम्ही विचार करा, जगावर एकट्याची सत्ता आहे. सध्या नुसता महाराष्ट्र चालवायचं म्हटलं तरी 2दा-3दा मुख्यमंत्री बदलावा लागतो. काय दुर्भाग्य आहे बरं. एवढंही बदलून त्याच्यात महाराष्ट्रात कुठलाच बदल नाही. आणि महाराष्ट्राचं राजकारण जेवढं घाणेरडं आहे तेवढं कुठलंच नाही. केवढं घाणेरडं राजकारण चालू आहे. त्यांना काही घेणं नाही, पाऊस किती पडतोय, मालाला भाव आहे का, शेतकऱ्याचे किती हाल, काही घेणं देणं नाही. त्यांच्या डोक्यात एकच की आपलं नेमकं काय होणार, आपण कुठं सापडल्या जातोय की काय, त्याच्या आधीच प्रवेश करावं की काय, हे सगळं त्यांच्या डोक्यात असल्या कारणाने त्यांना जगाशी घेणंच नाहीत महाराज. म्हणून एवढं घाणेरडं राजकारण आहे. म्हणून महाराज प्रत्येक सत्ताधाऱ्याला प्रत्येक त्या ठिकाणी प्रत्येक खातं सांभाळावं लागतं. प्रत्येक मंत्र्याकडे एक एक खातं वाटून दिलेलं आहे, पण कोणतंही खातं कुणाकडे न वाटता माझा परमेश्वर एकटाच आहे आणि एकटाच सत्ताधीश आहे, म्हणून त्याला जाणतं म्हणा. हे महाराज अभंगाच्या देव वा वा. देव जाणता, देव जाणता, आपुलिया सत्ता एकाएकी. महाराज म्हणतात तो कसा आहे, तो जाणता आहेत महाराज, तो आपल्याला जाणून घेणार आहे. म्हणून एक सांगू का, आपण जर कधी दुःखी झालात ना, आपण कधी उदास झालात, आपण कधी नाराज झालात, आपल्याला संसारातलं खूप दुःख आहे, ओझं वाटतंय ना, त्यावेळेला ना महाराज माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे, आपलं जे दुःख आहे, आपली जी नाराजगी आहे, आपल्या जीवनात कितीही मोठं दुःख असू द्या, ते अजिबात लोकांजवळ व्यक्त करू नका. अजिबात नाही, नका लोकांना सांगू महाराज, अजिबात नाही. मित्रांना अजिबात सांगू नका. तुम्ही महिला शेजारच्या बाईला तर मुळीच सांगू नका, कोण तुमच्या शेजारी राहतं पाहून घ्या. अजिबात नाही महाराज. जावाला सांगू नका, भावाला सांगू नका, लोकांना नका सांगू. याचं कारण सांगू का नको म्हणते, कारण ज्या वेळेला तुम्ही तुमचं दुःख लोकांजवळ मांडतात ना, त्यावेळेला लोक आपलं दुःख रडून रडून ऐकतात. आपल्याला वाटतं खूप आपल्या दुःखाच्या त्यांना वेदना होतात, खूप हळहळ वाटते असं वाटतं, पण आपलं दुःख लोक रडून ऐकतात, जगाला हसून सांगतात ना. आपलं दुःख अजिबात लोकांना सांगू नका. एक सांगू, तुम्हाला तुमचं दुःखच व्यक्त करायचं असेल ना, तर माझ्या जगाच्या मालकाजवळ व्यक्त करा. देवाचं दुःख देव निवारील भूक. तुमच्या जीवनातली भूक निवारणारा फक्त तो परमेश्वर आहे. तुमच्या जीवनात कुठलं दुःख आलं ना, त्याच्याजवळ व्यक्त व्हा, तो ऐकेल, जगाला सांगणार नाही, उलट तुमच्या दुःखाला निवारण्याचा प्रयत्न तो करेल. म्हणून तो जाणत आहे महाराज, त्याला सगळं कळतं. हो, सांगायच्या आधी सुद्धा न सांगता तुम्हा कळो येती अंतर. तुमच्या अंतर मनातलं ओळखणारा तोच आहे, तो जाणत आहे महाराज. आपल्या मनात काय चाललंय ना हे सगळं त्याला कळतंय. हा, कारण तुम्हाला खोटं नाही सांगत. तुम्ही जरी आता इथं बसले बसले म्हणत असेल ना, बाई कधी आवरते काय माहिती, महिना झालाय आमच्या मागं तेच आहे. आता 11:15 वाजत आले म्हणून त्यांनी माळ आणून ठेवली. तो इशारा मला कळला की आताशी पहिलंच प्रमाण झालंय ताई, बाकीच्यांचं काय. त्यांनी सुद्धा इशारा केला इशारा. एवढं सोपं नाही आहेत महाराज. आता मला वाटतं हा नवीन प्लॅनिंग आहे का काय काय माहिती. पहिला प्लॅनिंग असा असायचा, 11:15 वाजले की मात्र गायकाला मिस कॉल करायचे. आता हा मिस कॉल वेगळा झालाय मला, म्हणून मी ती कळून घेतलेला आहे, जास्तही लांबवणार नाही. आणि तुम्ही जरी असं मनात विचार करत असाल की बाई केवर लांबवते काय माहिती, आता मला जरी नाही कळालं तुमच्या मनात काय चालू आहे, त्याला कळाल्याशिवाय राहणार नाही. कारण सांगू का, अख्ख्या जगाला फसवलं तरी चालेल, पण त्याला फसवण्याचा कधी प्रयत्न करू नका, अजिबात नाही. अवघ्या जगाशी खोटं बोललात तरी चालेल, पण माझ्या परमेश्वराशी कधी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुमच्या अंतर्मनात काय चाललंय ना महाराज, फक्त ओळखणारा तो आहे, तोच आहे. आणि तुम्ही किती चातुर्य करून जरी परमार्थ करत असाल ना, देखाव्याचा परमार्थ करत असाल ना, तो आम्हाला जरी नाही कळाला, समाजाला जरी नाही कळाला, तरी त्याला कळाल्याशिवाय राहणार नाहीत महाराज. म्हणून परमार्थ कसा करायचा आहे
तो आपण कळून घेतला पाहिजे. पण लोक राजकारणात चातुर्य वापरतात यात नवल नाही हो, समाजकारणात चातुर्य वापरतात यात नवल नाही. लोक परमार्थात सुद्धा चातुर्य वापरायला लागले, इथे सुद्धा धूर्तपणा करायला लागले, चतुराईने परमार्थ करायला लागले. पण एक सांगू का, तुमच्या चातुर्याला तो ओळखू शकत नाही का? तुम्हाला काय वाटतं तुम्ही चतुर आहात का? काय झालं महाराज, एक माणूस होता तो बिडी प्यायचा. बिडी माहिती का तुम्हाला? खुशाल हो म्हणतात बुवा. माहिती असू द्या, ओढण्याचा प्रयत्न करू नका. व्यसन फार वाईट आहेत महाराज, फार वाईट आहे. कारण एक सांगू का, दारुड्या एकटाच दारू पितो, दारुड्या एकटाच दारू पितो, पण त्या दारू बरोबर आईचा आनंद जात असतो. त्या दारू बरोबर बायकोची मानसिकता दुखवल्या जाते आणि त्याच दारू बरोबर मुलांचे स्वप्न भंग होतात. मुलांचे स्वप्न, बायकोची मानसिकता आणि आईचा आनंद घरातल्या कर्त्या माणसावर अवलंबून आहे. नका व्यसनाधीन. शरीराला ज्याने नुकसान होणार आहे ते व्यसन अजिबात करू नकात महाराज, अजिबात नाही. म्हणून फक्त माहिती असू द्या, ओढण्याचा प्रयत्न करू नका. बिडी माहिती आहे ना, ते बिडी ओढत आलं महाराज, बिडी. आणि मारुतीला लाजलं. जनाची नाही तर मनाची असावी, मनाची नाही तर देवाची तरी निदान असावी. म्हणून ते ओढत आलं, मारुतीकडे पाहिलं. वो मारुती पुढे बिडी प्यायला काही बरं वाटत नाही, म्हणून चालता चालता त्याने अशी बिडी मागे लपवली आणि पुढं चालला. आता खरं सांगा बाबा, ज्याने बॉडी बनवली त्याला मागं लपवलेली बिडी दिसणार नाही का? कुठे चतुरपणा करावा हेही आपल्याला कळालं पाहिजे ना. मग आपण किती चतुर आहात, पण आपल्याही पेक्षा कितीतरी पटीने तो चतुरांचा मात्र शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. महाराज तो चतुरांचा शिरोमणी आहे. आपलं काय चाललं त्याला कळणार नाही, या भ्रमात तुम्ही राहू नका. तुमच्या अंतर्मनात काय चाललंय ना, हे मला ओळखायला आलं नाही, शेजारी आजूबाजूला ओळखायला आलं नाही, तरी तो ओळखणार आहे. कारण तो देव कसा सांगितलाय, तो चतुर सांगितलाय. हे महाराज अभंगा देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे. त्यांनी चतुराईने सगळं काही म्हणून घेतलंय महाराज, तो काही प्रश्न नाही. किती चतुर आहे तो, ऐका बरं का, केवढं चातुर्य आहेत महाराज. माणसं विनाकारण देव माझा आहे, देव याचा देव तोय, त्याचा देव तोय, याची जाती त्याची, आपण देवावरून विनाकारण भांडतोय. तर देव किती चतुर आहे सांगते आहे का? सगळे देवाचे मंदिर गावात आहे आणि महादेवाचं मंदिर कुठे आहे? स्मशानात आहे. का बरं स्मशानामध्ये आहे? कारण त्यांना माहिती आहे इथं स्मशानामध्ये जिवंत माणसं त्रास द्यायला येणार नाही, म्हणून तो बाबा स्मशानात. तो इतका चतुर आहे महाराज, इतका चतुर आहे. तुम्ही बघा किती चतुर आहे. काय झालं बरं का, रामायण ग्रंथामध्ये शतकोटी श्लोक आहे आणि त्या शतकोटी श्लोकाची वाटणी करायचं कार्य ठरलं. अर्थात त्या तिघांचं भांडण चालू होतं. कुणाकुणाचं सांगते तुम्ही व्यवस्थित ऐका. देव, दानव आणि मानव तिघांचं भांडण सुरू झालं. देव म्हणायचे माझे, दानव म्हणायचे माझे आहेत, मानव म्हणायचे माझे. मी फास्ट सांगते, तुम्ही फास्ट ऐका. मला फक्त चतुर हा शब्द सांगायचा आहे. आणि म्हणून तिघांचं भांडण सुरू झालं. भांडण गेलं विष्णू भगवान परमात्म्याकडे. देवानं सांगितलं ही वाटणी काही मी करू शकत नाही, याचं काम चोख जो करेल ना त्याचं नाव आहे महादेव. त्या महादेवाकडे कार्य नेऊन दिलं पाहिजे. महादेवाकडे सगळेजण गेले आणि महादेवाला सांगितलं, देवा या शतकोटी ग्रंथावरून भांडणं चाललेत, वाटणीचं काम तुम्ही करा, यांना वाटून द्या, ज्याचं त्याचं म्हणजे भांडण होणार नाही. महादेवानं सांगितलं तुम्ही निश्चिंत राहा. तिघांना उभं केलं, देव, दानव, मानव, आणि तिघांना सांगितलं जेवढं देईल तेवढं घ्यायचं, त्याच्या व्यतिरिक्त काही भेटणार नाही. शतकोटी म्हणजे 100 कोटी श्लोक होते महाराज. आता 100 कोटी श्लोकांची वाटणी ठरली आणि आता तुम्ही सावध बसा बरं का. तुमच्याकडे सगळ्यांकडे पैसे आहेत ना, 5-6 कोटी हो तर म्हणा, मी कुठे घेऊन जाणार आहे ना. असं समजून तुम्हाला प्रश्न विचारते म्हणजे मला कळेल की तुम्ही किती श्रीमंत आहात. हिशोबावरून कळतं ना महाराज किती श्रीमंत आहेत माणसं. आणि म्हणून महादेवाने वाटणी करायची ठरवली. 100 कोटी श्लोक आहे, त्याच्यातले 30 कोटी श्लोक देवाला दिले, 30 कोटी श्लोक दानवाला दिले, 30 कोटी श्लोक मानवाला दिले. खाली किती राहिले? 10 कोटी. 10 कोटीची पुन्हा परत वाटणी. 3 कोटी श्लोक देवाला, 3 कोटी श्लोक दानवाला, 3 कोटी श्लोक मानवाला. खाली किती राहिले? 1 कोटी. 1 कोटीची पुन्हा परत वाटली. 30 लाख श्लोक देवाला, 30 लाख श्लोक दानवाला, 30 लाख श्लोक मानवाला. खाली किती राहिले? 10 लाख. 10 लाखाची पुन्हा परत वाटणी. 3 लाख श्लोक देवाला, 3 लाख श्लोक दानवाला, 3 लाख श्लोक मानवाला. किती राहिले? 1 लाख. 1 लाखाची पुन्हा परत वाटणी. 30,000 श्लोक देवाला, 30,000 श्लोक दानवाला, 30,000 श्लोक मानवाला. खाली किती राहिले? 10,000. 10,000ची पुन्हा परत वाटणी. 3,000 श्लोक देवाला, 3,000 श्लोक दानवाला, 3,000 श्लोक मानवाला. खाली किती राहिले?
1000, पुन्हा 1000ची वाटणी. 300 श्लोक देवाला, 300 श्लोक दानवाला, 300 श्लोक मानवाला. खाली किती राहिले? 100. 100 मात्र राहिल्याच्या नंतर पुन्हा परत वाटणी. 30 श्लोक देवाला, 30 श्लोक दानवाला, 30 श्लोक मानवाला. खाली किती राहिले? 10. 10ची पुन्हा परत वाटणी. 3 श्लोक देवाला, 3 श्लोक दानवाला, 3 श्लोक मानवाला. खाली किती राहिले? 1 राहिला. आणि हे सगळे भांडायला लागले. देव म्हणायचे माझा आहेत, मानव म्हणायचे माझे आहेत, दानव म्हणायचे माझे. महादेवानं सांगितलं अजिबात भांडायचं नाही, एका श्लोकाची सुद्धा वाटणी होणार. म्हटले कशी करणार वाटणी? म्हटले एका श्लोकामध्ये 32 अक्षर आहेत, त्या अक्षरांची सुद्धा वाटणी होणार. त्या 32 मधले 10 अक्षर देवाला दिले, 10 अक्षर दानवाला दिले, 10 अक्षर मानवाला दिले. खाली किती राहिले हो? 2 राहिल्यानंतर देव दानव मानव म्हणले देवा ही उरलेली 2 कोणाचे? देव म्हणले अरे बाबा सध्या लोक कीर्तन घेऊन द्यायचं सुद्धा कमिशन घेतात. यातनं म्हणले जागा पाहून द्यायचं सुद्धा कमिशन खातात. मग एवढ्या केव्हाची वाटणी करते? आता 11ला 5 कमी आहे, मग मला काही कमिशन नको का? सगळ्यांनी विचारलं देवा तुम्हाला कमिशन तरी काय पाहिजे? देव दानव मानव विचारल्याबरोबर देवानं सांगितलं फार काही नको, सगळे माझ्याकडे, फक्त उरलेले 2 अक्षर तेवढे मला देऊन टाका. देव दानव मानव म्हणले देवा मागून मागून मागितलं काय? 2 अक्षर दिले. पण ते 2 इतके सोपे नव्हते. एक होता राम आणि दुसरा होता मी. रामच इकडे आला, शतकोटीला काय महत्व. इतका चतुर तो आहे, इतका चतुर, ज्याने रामच आपलासा केलाय, त्याला बाकीच्या ग्रंथाशी काय घेणं आहेत महाराज? म्हणून मला सांगायचं आहे तो चतुर आहे. इतका चतुर आहे की अंतर्मनातलं ओळखतो, एवढा तो चतुर आहे. आपल्या मनात काय चाललंय ते ओळखणारा तो आहे, म्हणून तो चतुर आहे. नुसता जाणता नाही, नुसता चतुर नाही, तर आपल्या तुमच्या आमच्यापेक्षा तो वेगळा आहे, निराळा आहे. हे महाराज अभंगाच्या शेवट. देव निराळा अलिप्त विटळा तुका म्हणे. महाराज म्हणतात तो जाणत आहे. किती जाणताय? एकट्याची सत्ता संपूर्ण जगावर चालते. नुसता जाणता नाही तर तो चतुर आहे. किती चतुर आहे? आपल्या मनात काय चाललंय, अंतर्मनात काय चाललंय तो ओळखतो, इतका तो चतुर आहे. तर नुसता चतुर नाही तर आपल्या सगळ्यांपेक्षा तो वेगळा आहे, निस्वार्थ आहे, वेगळा आहे. आपण आपला स्वार्थ पाहत असतो, पण तो निस्वार्थ आहे, प्रत्येकाला आपलंसं करणार आहे. तुम्ही बघा किती निराळा आहे तो माझा देव, इतका निराळा आहेत महाराज. बाकीचे देव बघा आणि पांडुरंग भगवान परमात्म्याकडे बघा, तुम्हाला काहीतरी फरक दिसेल ना. तुम्ही लाखो रुपये दान करा महाराज बाकीच्या देवस्थानांना, तरी पायावर डोकं ठेवून दर्शन कुठंच मिळत नाही जगाच्या पाठीवर, फक्त एकाच ठिकाणी मिळतंय. म्हणून तो निराळा आहे, म्हणून तो वेगळा आहे. कारण आपण अधिकाराने महाराज डोकं ठेवून दर्शन घेऊ शकतो. तिथे गरीब श्रीमंत भेदभाव नाहीच हो. तिथे बाई आहेत की माणूस आहे यातला भेदभाव नाही. भेदभाव दूर करणारा तो आहे. उलट यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सकळांसी येते आहे अधिकार. तिथे स्त्री आली म्हणून नाकारायचं अजिबात नाही. तो भेदभाव करत नाही, म्हणून मात्र तो वेगळा आहे. आपण मात्र वेगळे आहोत त्याच्यापेक्षा, आणि आपण जर वेगळे राहिलो तो आपल्याला कळणार नाही महाराज. तो कळण्याकरता आपणही आपल्या जीवनामध्ये भेदभाव करू नका. तो कळण्याकरता आहेत ना, फार साधू होऊ नका, फार संत होऊ नका, पण देवाला जर कळून घ्यायचं असेल तर निदान माणूस तरी होता आलं पाहिजे. माणूस व्हा ना. देव कळून घ्यायचा असेल तर पैशाने नाही श्रीमंत झालात तरी चालेल. व्हायचंच असेल तर मनाने श्रीमंत व्हा. माझा देव कळाल्याशिवाय राहणार नाही. देव कळून घ्यायचं आहे महाराज. संस्कृतीची जोपासना करा, संस्काराचं पालन करा. देव कळून घ्यायचं आहे तर माझ्या हिंदू धर्माचं पालन करा. कारण माझ्या हिंदू धर्मासारखा श्रेष्ठ धर्म या जगात दुसरा कोणताच नाही. किती श्रेष्ठ आहेत सांगू तुम्हाला. अरे एकदा चुकतोय त्याला नादान म्हणतात, दोनदा चुकतोय त्याला शैतान म्हणतात, बार बार चुकतोय त्याला पाकिस्तान म्हणतात, आणि सर्वांच्या चुका पोटात घालतोय त्याला हिंदुस्थान म्हणतात. अशा धर्मात तुम्ही जन्माला आलोय, आम्ही जन्माला आलोय. केवढे मोठे आहोत आपण आपल्या हिंदू धर्मात जन्माला आलोत महाराज. पण शोकांतिका आहे की आपला धर्म आपल्याला कळत नाहीये. सध्या कलंक लागायला लागलाय, काजळी लागायला लागली. जा जरा इतर धर्मांकडे पहा. एवढ्याशा मुसलमानापासून वृद्ध मुसलमानापर्यंत शुक्रवारी बरोबर नमाज पाडायला जातात. आणि सध्या आपल्या धर्मातल्या मुलांना आपलं पसायदान पाठ नसावं, आपले संत कळू नये, आपले ग्रंथ कळू नये. ठीक आहे तुम्ही कॉन्व्हेंट स्कूलला तुमची मुलं घाला, त्याच्यात आमची शंकाच नाहीये, पण आपला धर्म तितकाच समजून सांगणं आज काळाची गरज आहे महाराज. आणि नाही धर्म समजून सांगितलात तर हिंदुस्थानचा अफगाणिस्तान व्हायला किंचितही वेळ लागणार नाही. म्हणून हिंदूंनो सावध व्हा, आणि सावध होणं काळाची गरज आहे महाराज. अगदी तुम्हाला सांगते लव जिहादचे प्रकरण वाढायलाच चालले. कसे वाढू राहिले जरा विचार करा ना तुम्ही. आम्ही तरुण मुली आहेत महाराज आपापल्या,
मी नेहमी सांगत असते, आपली मुलगी डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, प्रोफेसर बनवा, कलेक्टर बनवा, काय वाटेल ते बनवा, पण हिंदूची मुलगी सातच्या आत घरात असलीच पाहिजे, हे प्रत्येक आई बापानं लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, खांद्याला खांदा लावून मुलं मुली काम करतात, पण कुठेतरी लिमिटेशन्स आहे, कुठेतरी मर्यादा आहे, आणि त्या मर्यादांचं पालन आपण केलं पाहिजे. किती लव जिहादचे प्रकरण वाढायला लागलेत महाराज. का आपल्या संस्कृतीची जोपासना आपण करू नये, संस्काराचं पालन आपण करू नये? आपल्या मुली कधी येतात कधी जातात आईबापाने लक्ष देऊ नये. मी रोज हॉस्टेलच्या समोरून जात येत असते महाराज, लाज वाटावी तसे मुलींनी कपडे घातलेले असतात. मी नेहमी सांगत असते, आईला नाही काही शिकवता आलं ना, शिकवू नका, नका स्वयंपाक शिकवू, शिकवलंच पाहिजे इतकं महत्वाचं नाही. युट्यूबवर बघितलं की सगळ्या भाज्या बनवता येतात, त्यात नवल नाही. आई बाप म्हणून जर मुलीला काही शिकवायचं असेल तर अंग झाकेल एवढे कपडे घालायचं शिकवा, बाकी काही शिकवायची गरज नाही आहे. आपल्या मुलींचे कपडे पाहिले तर लाज वाटावे असे कपडे घातलेले असतात महाराज. हे कीर्तनकारांनी सांगायचं, हे आपल्याला कळायला नकोय. म्हणून आपल्या धर्मसंस्कृतीचं पालन करणं काळाची गरज आहे महाराज. म्हणून धर्माचं पालन करा. याही पलीकडे खऱ्या अर्थी देव जाणून घ्यायचा आहेत ना, नाही काही बाकीचं काही करायची गरज महाराज. नका साधू, नका तीर्थयात्रेला जाऊ, बाकी काही करू नका. पण अधिक मास लागलाय ना, निदान या अधिक मासामध्ये जेवढं दान धर्म करता येईल तेवढं दान धर्म करा, जेवढं करता येईल तेवढं करा. तुमच्याकडे संत भोजनाची पंगत येते, समजायचं माझ्यासारखं भाग्यवान फक्त मीच आहे. आणि संत भोजन द्यायला या महिन्यामध्ये केवढं पुण्य लागतायत महाराज. वर्गणी द्यायला सप्ताहाची केवढं पुण्य लागतायत महाराज. आणि यापैकी काही करता आलं नाही तर संत श्रेष्ठ विश्वगुरु विश्वाचे गुरु निवृत्तीनाथांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहेत महाराज. कधी आलात त्र्यंबकेश्वरला तर एखादी पावती फाडा तिथे. अरे स्वतः करता बंगला बांधला कोटीचा, त्याच समाधान नाही, पण दादांकरता रुपया दिला ना महाराज, फुल नाही फुलाची पाकळी दिली तरी तिथे आल्यानंतर समाधान मिळेल की माझ्या विश्वाचे गुरु निवृत्ती दादांनी मला इतकं पात्रतेचं समजलंय की फुल नाही फुलाची पाकळी मी तिथं देऊ शकले. आणि मला वाटतं या अधिक मासामध्ये तुम्हाला जितकं दान करता येईल तितकं करा. का सांगते, कारण मंदिराच्या सभामंडपाच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे महाराज. आणि आपल्या जिल्ह्यामधले निवृत्ती दादा आहे, आपण फार भाग्यवान आहोत. सर्व संतांचे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज आपल्याला मिळाले, खूप भाग्य आहेत आपलं. म्हणून तुम्हाला सांगते ऐका, तिथे काम चालू आहे. तसं शासकीय निधी 11 कोटीचा आलेला आहे, पण 11 कोटीमध्ये दगडी काम होणार नाही. वास्तविकता आता सगळं जर विचार केला तर 11 कोटी जो निधी आलेला होता त्याच्यात लाकडी काम करायचं होतं. आणि तिथे सगळ्यात जास्त पाऊस पडतो त्र्यंबकेश्वरला, लाकूड कुजण्याची शक्यता आहे. म्हणून जसं माऊलींचं काम झालंय दगडामध्ये, भूतो न भविष्य त्याला भीती नाही, तसं आपल्याला विश्वाचे गुरु निवृत्तीदादांचं जे काही काम आहे ते दगडात करायचं आहे. आणि त्याच्यासाठी लोकवर्गणीची गरज पडणार आहे. आणि आम्ही सगळ्या विश्वस्तांनी अगदी पारदर्शकता ठेवलेली आहे. तिथे काही तुम्ही पावती फाडावी, आमच्याजवळ फाडावी, अजिबात तसं काही नाही. तुम्ही गुगल पे करा, फोन पे करा, सगळे ऑनलाईन सुद्धा मात्र त्या ठिकाणी दान स्वीकारल्या जाईल. म्हणून फुल नाही फुलाची पाकळी तिथं करा. कारण सांगू का, तुम्ही कुठंच नाही गेले ना अधिक मासामध्ये तरी सगळे तीर्थ माझ्या निवृत्तीदादांच्या चरणापाशी आहे. कारण सगळं ही तीर्थे निवृत्तीचे पायी. म्हणून निवृत्तीदादांना दान केलं ना तरी अधिक मासाची फलश्रुती तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थी देव त्याच्यातच येतो. दान धर्म करण्यामध्ये देव आहे, संत भोजन देण्यामध्ये देव आहे. आणि देव खऱ्या अर्थी कळून घ्यायचा असेल ना तर फार तपस्वी आणि तपश्चर्या करायची गरज नाही. फक्त एकच काम करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठो सर्वांचे सुपरिचित असणारे महाराष्ट्राचं भूषण, संपूर्ण वारकरी संप्रदायाचं भूषण महाराज, त्यांच्या या जीवनाला थोडा सुद्धा कलंक नाही, असं निष्कलंक जीवन ज्यांचं आहे. वारकरी संप्रदायाचं खूप मोठं भूषण आहे महाराज. आम्ही मोठमोठ्या माणसांना उपदेश करतो, तेही करतात, पण कधी कधी मोठी माणसं ऐकत नाही. पण ते स्वतः शाळेत शिक्षक आहे. मला वाटतं शाळेमध्ये जर संप्रदायाचं शिक्षण दिलं तर मोठं होऊन 100% मुलं त्याचा अंगीकार करतील. म्हणून ज्यांचं रोज शिक्षण द्यायचं काम चालू आहे, दोन्ही बाजू अगदी परफेक्ट ज्यांच्या आहेत, शालेय शिक्षणही ते व्यवस्थित देतात, कीर्तनामध्ये सुद्धा पारंगत आहेत, आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचंच नव्हे तर महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे आमचे नरेंद्र महाराज गुरव बाबांनी ही सेवा मला दिली. महाराजांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं समस्त ग्रामस्थ मंडळी, आपलासुद्धा या ठिकाणी कार्यभार खूप आहे. कारण माणसाला 2 दिवसाचा 3.5 दिवसाचा सप्ताह करणं सुद्धा जड जातं. महिनाभर सप्ताह करायचा म्हटलं तर तुमच्या सगळ्यांचंच सहकार्याशिवाय ही गोष्ट घडू शकत नाही. तुम्ही सगळ्यांनी पंक्ती वाटून घेतलेल्या आहे, सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे, म्हणून हा सप्ताह अगदी योग्य त्या व्यवस्थित चालू आहे. म्हणून आपल्या समस्त ग्रामस्थांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. ज्यांच्या घरी भोजनाचा कार्यक्रम झाला तो जाधव परिवार, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते.
त्याच पद्धतीनं आदरणीय हरिभक्त परायण आमच्या लीलाताई सावकार या ठिकाणी उपस्थित आहे. ताईसाहेबांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं मृदुंगाचार्य हरिभक्त परायण मयूरजी महाराज, आपण खूप गोड वाजवलं. मी नेहमी सांगत असते बोल कमी असावे, पण जे लागतंय ना साथीला ती साथ व्यवस्थित करावी. नाही तर बाबांच्या भाषेत कधी कधी 7.5 लागते कीर्तनाला. परंतु तसंही काही न करता अगदी 7 महाराजांनी छान केली. महाराजांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमचे किरणजी महाराज, आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमचे शरद महाराज कुठे गेले? थकले वाटतं ते कुठे? हां, शरदजी महाराज, आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. हां, नाना महाराज, मला वाटतं आता काय करणार, 18 दिवस झाले वयामानानुसार थकल्यासारखं होते, पण बसून का होईना शांततेत कीर्तन ऐकलंय, म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. फार धावपळ आहे वयामानानुसार त्यांच्या पाठीमागे, त्यांचंही ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आपल्या सर्वांचं भूषण, वारकरी संप्रदायाचं भूषण, खूप गोड गायन ज्यांचं आहे ते आमचे मिलिंदजी महाराज, महाराजांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. कधीच महाराज मागे पुढे पाहत नाही, गाताना अगदी मन मोकळ्या पद्धतीने गातात. नाही तर काही काही गायक गाऊ की नको, उंच गायल्याने उद्याचं काय होईल, परत काल्यापर्यंत आवाज टिकला पाहिजे, असं काही न करता मन मोकळ्याने गातात महाराज. म्हणून महाराज तुमचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमच्या सोबत आलेले, समवेत आलेले हरिभक्त परायण आमचे आकाशजी महाराज, फार गोड आवाज आहेत महाराज. त्यांचाही फार गोड आवाज आहे. आकाशाला भिनेल एवढा आकाशा इतपत उंच ज्यांचा आवाज आहे, आणि ते स्वतः बी फार्मसी फर्स्ट क्लासमध्ये रिझल्ट त्यांचा आत्ता लागलेला आहे. आणि म्हणूनच त्यांचंही महाराजांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करते. पेटीवादक, आपणही हार्मोनियमची फार गोड साथ केली, आपलंही ऋण व्यक्त करते. कारण कधी कधी कीर्तन स्वरात नसलं तरी त्याला स्वरात आणण्याचं काम त्यांचं आहे. म्हणून मात्र अगदी गोड वाजवतात महाराज, साजेस वाजवतात. आपलंही ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं साऊंड सिस्टीम ज्यांची आहे चांगल्या पद्धतीने ऑपरेटिंग आहे, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. विनेकरी बाबा, आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आमच्या समवेत आलेले माझे पतिदेव आदरणीय हरिभक्त परायण मृदुंगाचार्य सतीजी महाराज जगताप, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. ते फार महत्वाचे महाराज. मी नेहमी सांगत असते, महिला कीर्तनकारांनी संपूर्ण महाराष्ट्रावर फिरावं याच्यात अजिबात शंका नाही, पण स्वतःचं माणूस सोबत घेऊन फिरलात ना तर कुठल्याही प्रकारचं मात्र त्या ठिकाणी लोक काही बोलत नाहीत महाराज. म्हणून मात्र आपापलं माणूस आपल्या सोबत असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच माझ्या पतिदेवांचं फार मोठं सहकार्य माझ्या पाठीमागे आहे, त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीने आमच्या गुरवताई या ठिकाणी उपस्थित झाल्यात, ताईसाहेबांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. कुणाचा नामोल्लेख राहून गेला असेल तर क्षमा मागते. गेली 2 तासापासून आमचे नामदेव भाऊ शूटिंग करतायत, त्यांचे मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आणि संपूर्ण ट्रस्ट मंडळ जे आहेत सगळे विश्वस्त आपण आहात म्हणून सप्ताह चाललाय, म्हणून आपल्या सर्व ट्रस्टींचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. सगळ्यांना एक विनंती करेल, ज्यांना 2 हात आहे त्यांनी वरती 2 हात करायचे आहे. मागे बसलेले, उभे असणारे सगळ्यांनी 2 हात वरती करायचे आणि सगळ्यांनी निवृत्ती दादांचं भजन म्हणायचंय. निवृत्ती राया